कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सारंग, कसा आहेस? काय रे, एवढा बारीक कसा झालायस तू? खाण्यापिण्याची आवाळ झाली का तिथे? कोणी लक्ष द्यायला नव्हतं का? तुम्ही काय करत होता तो ग? तू सुद्धा बारीक दिसतोयस, मला काय आहे? मग असं काय बोलतेस? आम्ही खूप मजा केली आहे तिकडे। सावली वहिनीच्या हातचं जेवण, भागवतांकडची ट्रीटमेंट आणि तिकडचे गावकरी तर इतके गोड होते, त्यांनी इतके लाड केलेत ना आमचे। दादाला तर डोक्यावर बसवलं होतं। आणि मॉम, फक्त सावली वहिनीच्या घरच्यांनीच नाही, अख्ख्या गावाने आमचा अप्रतिम पाहुणचार केला। बस पुरे। हा, एक मिनिट। नाही, तुला जर का असं वाटत असेल की तिथून परत आल्यानंतर तू जायच्या आधी जे तुझ्यात आणि माझ्यात संबंध काही नव्हताच, पण तुला जर का असं वाटत असेल की काही फरक पडेल यात, तर तसं नाहीये। त्यात तसूभर सुद्धा फरक पडलेला नाही, ठीक आहे? कारण जा, रात्रभर प्रवास करून आलाय, जा फ्रेश होऊन घ्या। हे सामान हीच आहे। मग मी आत्ताच सांगते, हे सामान इथेच राहणार, माझ्या घरात येणार नाही, ओके? तिलोत्तमा, माझं ठरलंय आता, आणि आता माझं डिसिजन बदलणार नाही। तुला काय वेगळं सांगायचं? जा फ्रेश हो। सोहम, जगन्नाथ अव्वा, सकाळपासून 5वा चहा आहे तुमचा, असं काय करताय? डोकं दुखायचं थांबत नसेल तर डॉक्टरांकडे जाऊन या। डॉक्टर वैद्य काही करू शकणार नाही, डोकेदुखीला कोणी काही करू शकणार नाही। काल झालेला प्रत्येक अपमान ह्या घोटा सकट मी गिळत चाललेलो आहे। जगन्नाथ, सोडा आता, विसरा ते सगळं। आयुष्यभरासाठी एक लक्षात ठेव, माणसाला मिळालेला मान सन्मान एक वेळ माणसाने विसरावं, पण 4 चौघात झालेला अपमान नाही। आणि काल जो काही माझा अपमान झालेला आहे, तुम्ही आयुष्यात कधी विसरू शकत नाही। हा, अहो, पण आपण हे सगळं सावलीसाठी केलं की नाही? सावलीसाठी म्हणून तर गप्प राहिलो ना, मूग गिळून त्या लेकराच्या चेहऱ्याकडे बघून गप्प बसलो, आणि त्या भैरवीचं सगळं ऐकून घेतलं गप गुमान। मला एक कळत नाहीये, सगळे ग्रह तारे नक्षत्र माझ्या बाजूने असताना मी त्या मेहेंदळे कुटुंबाचं काहीच वाकडं का करू शकत नाही? त्या ताराचा गाण्याचा खोटा व्हिडिओ आपल्याकडे असताना सुद्धा आपण त्या भैरवीचं काहीच करू शकत नाहीये, तिचं साम्राज्य उद्ध्वस्त करू शकत नाहीये। काल आपण केलेला प्लॅन सुद्धा सक्सेस करू शकलेलो नाही का? सावलीला दिलेला शब्द, तिच्या समोर उभा असलेलं तिचं आयुष्य आणि तिचा आपल्यावरचा असलेला राग, यात सावलीचा काही दोष नाहीये, तुम्हाला माहितीये जगन्नाथ। सगळ्याचं मूळ ती
ती भैरवी आहे. भैरवी प्रत्येक मैफिलीचा शेवट भैरवीने होतो, पण आता प्रत्येक मैफिलीची सुरुवात भैरवीने करावी लागेल असं वाटतंय. देवा, आता तुम्हीच नाही, मी बारीक लक्ष ठेवणार आहे या भैरवीवर. सावली सोड. सारंग सर द्या, मी घेते. वजन नाही ते मी घेऊ शकते, द्या. अहो ते तिलोत्तमा मॅडमने मला सांगितलं ना, आणि तसं पण हा माझ्या नशिबाचा एक भाग आहे असं म्हणून मी स्वीकारलंय त्याला. द्या, मी घेते. हे बघ सावली, मला नशिबाचं वगैरे माहिती नाही, पण सोबतीला जर चांगली माणसं असती ना की परिस्थिती पण बदलता येते, आणि आपल्याकडून जेवढं करता येईल तेवढं करायचं आपण. चल. सगळं आपल्या हातात नसतं ना सारंग सर, पण तरी आपण आपलं काम करत राहायचं. परिस्थिती बदलता येते, पण माणसं नाही ना बदलू शकत आपण. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.